आणि आता बातमी मुंबईतून आहे। मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातल्या वर्सोवा इथल्या इन्फिनिटी मॉलमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन आणि छेडछाड झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये धाव घेत जोरदार गोंधळ घातला। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आरोप करत मनसेनं मॉल व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केलाय। तसंच संबंधित दोषींवर तातडीनं आणि कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे काही काळ मॉल परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि याच संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे पदाधिकारी स्थानिक पदाधिकारी आहेत संदेश देसाई। आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। संदेश, हा काय नेमका प्रकार आहे? तुम्ही तिथे होतात का आणि काय नेमकी माहिती आहे या सगळ्या घटनेबाबत? तर मी संदेश देसाई। आज संध्याकाळी रिलायन्स गो फ्रेश मध्ये एक महिला कर्मचारी आहे, तिला काल छेडछाड झाली होती आणि त्या संदर्भात मॅनेजमेंट कडूनही हॅरेसमेंट होत होतं। त्या संदर्भात त्यांनी तक्रार केली असता मनसेचे सर्व पदाधिकारी तिकडे दाखल झाले आणि जे रिलायन्स गो फ्रेशचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना मनसे स्टाईल जाब विचारण्यात आला। दरम्यान तिकडे पोलीस त्यावेळेला तिथे उपस्थित झाले आणि आता पोलीस स्टेशनला रिलायन्सचे जे कर्मचारी आहेत रिलायन्स गो फ्रेशचे त्यांच्यावर कारवाई चालू आहे। धन्यवाद संदेश दिलेल्या या माहितीबद्दल। आपण पाहतोय संदेश देसाई हे तिथले मनसेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आता तिथं पोलीस पोहोचलेले आहेत आणि आता कारवाई सुरू झाली आहे।